आपल्याला रंगशारदा माहीत असेल तर ही आशिष शेलारांच्या घराच्या जवळच आहे. तर तिकडे एक गणेश मंदिर आहे, देऊळ आहे. देऊळ, त्या देवळात लोक रोज पाया पडायला जातात ना. कदाचित शेलार साहेब पण जात असतील तिकडे, सगळेजण जातात त्या देवळामध्ये. आता देवळामध्ये जनरली देव राहतो, तिथे या लोकांनी बोगस मतदार राहायला ठेवलेले आहेत का, हा महत्वाचा प्रश्न आहे निर्माण. आता त्या देवळाचा पत्ता देऊन तिथे, आणि त्यांचा पत्ता काय आहे तर महासागर गणेश मंदिर, कृष्णचंद्र मार्ग, वांद्रे पश्चिम. तर इथे कोण कोण लोक राहत आहेत? यज्जू सुब्रमण्यम, वडिलांचे नाव VT सुब्रमण्यम, घर क्रमांक 24/32, वय 23, लिंग पुरुष. दुसरं नाव सानिध्य अरोरा, वडिलांचे नाव संजय अरोरा, घर क्रमांक 2471, वय 29, लिंग पुरुष. दीपक वाधवानी नंतरचं नाव, वडिलांचं नाव गोविंदराम वाधवानी, घर क्रमांक 54/24, वय 50, लिंग पुरुष. नाव दीपिका रमेश वाजपेयी, वडिलांचे नाव रमेश वाजपेयी, घर क्रमांक 24/52. आता इथे आनंद सागर पण लिहिलेले आहे. वय 43, लिंग महिला. आता ही सगळी परप्रांतीय नावं घुसवण्याचं काम हे कोणी केलंय? आपण बघितले तर यातली 90% नावं ही परप्रांतीय आहेत. मग ही परप्रांतीय नावं घुसडवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलंय का? मनसेने तर केलं नाही. परप्रांतीयांची मतं आपल्याला मिळावीत यासाठी आशिष शेलारांनी नावं घुसडवली आहेत का? भारतीय जनता पक्षाने नावं घुसडवली आहेत का? याला संशय निर्माण व्हायला जागा आहे. परप्रांतीय महापौर करायचा म्हणून जास्तीत जास्त परप्रांतीय नावं घुसवण्याचा पराक्रम हा भारतीय जनता पक्ष करतेय का, हा महत्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो. ही उदाहरणादाखल तुम्हाला मी दाखवलेली आहे. याच्यापेक्षा मोठा घोटाळा हा शेलार साहेब यांच्या मतदारसंघात होतोय आणि परप्रांतीयांची नावं जाणीवपूर्वक त्या मतदार यादीत घुसवली जात आहेत, जेणेकरून यांचा जो डाव आहे परप्रांतीय महापौर करायचा त्याला बळ मिळावं याच्यासाठी हे धंदे चाललेले आहेत.